चिराग 11 चांबार्ली विरुद्ध सद्गुरू सप्लायर्स सिमेंट सप्लायर्स पारगाव असा हा सामना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला डावखोरा फलंदाज प्रफुल्ल, नॉन स्ट्राईकला रोशन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय ओमकार पाटील. एक मोठा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बराडे संघ दोन्ही संघात दिग्गज खेळाडू. प्रफुल्ल तयार. पहिला चेंडू ओमकार पाटील सगळे इंच्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. पहिला चेंडू अप्रतिम फटका पाहायचा आहे. झेल होणार का हा? अप्रतिम झेल घेतलाय आणि पहिला मोरा गारद झालाय. पारगाव संघाचा प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हिलियन. काय क्रिकेट. 1983चा वर्ल्ड कप आठवा. कपिल देवनी ही अशाच झेल घेतला होता. त्याच प्रकारे झेल घेतलाय. रजत मुंडेनी ही झेल पकडले आणि तेव्हा पहिला मोरा गारद झालाय. तर पारगाव संघाचा प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हिलियन. काय क्रिकेट पाहायला मिळतो मैदान. दोन्ही संघ दिग्गज खेळाडूने भरलेले संघ. काय होणार या सामन्यात. कोण वर्चस्व गाजवणार. कोण आज अंतिम सामना खेळणार. काय क्रिकेट पाहायला मिळतो मैदानावर. ओमकार पाटील पहिला चेंडू फलंदाज बाद केलाय. लॉंगॉनच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा तो चांगला झेल पकडला. रजत मुंडेने चांगला झेल पकडला आणि पहिला मोरा गारद झाला. प्रफुल्ल परतला होता तंबूच्या आश्रयाला. खेळण्यासाठी तो केतन मेहर स्वतः कर्णधार. महेशजी शेडगे साहेब यांचे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार ओमकार पाटील. रोशनी हा चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत एकदा सहज पूर्ण करतोय रोशन आणि केतन मेहर. या एका धावेने संघाचं खातं उघडलंय. आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघ जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावपगार 1-1 अशी अवस्था पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाची. गोलंदाज पुन्हा तयार ओमकार पाटील. लॉंग ऑफ मिड विकेट 2 शतकांशी बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार केतन मेहर. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. आव्हान तर धावसंख्येचं खातं उघडतोय. संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर. पारगाव संघाला 4 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमीत 50 किंवा 55 धावांचं टार्गेट सेट करायला हवंय. कारण ह्याच मैदानात चांबर्ली संघ चांगला संघ गणला जातो. बऱ्याच वेळेला अंतिम फेरी गाठली चांबर्ली संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार पाटील तयार. लेफ्ट हँड ओव्हर द मारा. वेगवान गोलंदाज पाहायला मिळते. फेरेशन पाहायला मिळतोय. 1 धाव एका धाब्याच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. धावफलक धावात एकूण 3. 1-3. स्ट्राईक आहे तो रोशन. 2020 आणि 2021चा हा चांगला खेळाडू. त्याच्या नावावर अनेक चांगले सामने चांगली कामगिरी. दरम्यान गोलंदाज तयार. पुन्हा ओमकार पाटील तयार होतोय. रोशनने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला मिड विकेटच्या क्षेत्र. चेंडू अडवणार तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतो रोशन आणि केतन मेहर. या एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 1-4. थोडीशी दमछाक पाहायला मिळते नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर. कारण ओमकार पाटील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याचा मारा करतोय. पूर्णपणे जखडून ठेवलंय ते पारगाव संघाला. गोलंदाज तयार. केतन मेहर तयार. चांबार्ली विरुद्ध पारगाव असा मोठा सामना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू थर्मनच्या दिशेने. हा चौकार. जबरदस्त फटका. फक्त चेंडूला दिशा दिली आणि हा चेंडू खेळून काढलाय थर्मनच्या दिशेने. चौकार. या 4 धाव्यांच्या वतीने धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 8. 1-8. मोठा फलंदाज प्रफुल्ल बाद झाल्यानंतर येणारा रोशन आणि केतन यांनी आपल्या हातामध्ये सूत्र सांभाळण्यात चांगला आपल्या खांद्यावर जोखीम स्वीकारले. एकेरी दुहेरी धावावर भर देतोय. गोलंदाज पुन्हा तयार होतोय ओमकार पाटील. केतन मेहर बॅकफुट घ्या. जागा बोलली. चेंडू खेळून काढलाय सरळ पॉइंटच्या दिशेने. खणखणीत चौकार. 1 षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या धावफलकावर 12 फॉर 1 विकेट लॉस.
पारगाव. प्रफुल्ल बाद झाला. तो प्रेशर दडपणाखाली असताना रोशन आणि केतन यांनी आपल्या खांद्यावर जखून स्वीकारली. दोन मोठे फटके एकेरी दोघे धाव करताना एकाच षटकात धावा घेतल्या त्या 12. आता तर चांगलं टार्गेट सेट करायला संधी आहे ती पारगाव संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्क सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक गोलंदाज संदेश मुंडे. एक अनुभवी असा गोलंदाज संदेश मुंडे. प्रफुल्ल हा शून्यावर बाद झाला. रोशन 2 चेंडूंचा सामना करताना 2 धावा. केतन मेहर 3 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार. एकूण धावा जमवल्या त्या 9. पहिला षटक संपलाय. धावा आल्या एकूण 12. चांगला धावसंख्या म्हणता येईल. गोलंदाज तयार संदेश मुंडे आणि खेळण्यासाठी एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज रोशन. जबरदस्त फटका. एक धाव सहज पूर्ण करते रोशन आणि केतन मेहर. हे एकेरी धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोचते 1/13. केतन मेहर 3 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांच्या साहाय्याने एकूण 9 या धावसंख्येवर खेळतोय. पहिला चौकार थर्डमॅनच्या दिशेने. दुसरा चौकार बॅकफुटवर केला. पंच केला. चेंडू खेळून काढलाय. पॉईंटच्या दिशेने चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या युक्तीचा वापर केला. चेंडू तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. केतन मेहर 2 धावा पूर्ण करतोय. गुड रन बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या वतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 1/15. दमदार सुरुवात. प्रफुल्ल शून्यावर बाद झाला असं वाटलं होतं की अडचणीत सापडणं की काय, पण इथे केतन मेहरने आपल्या हातामध्ये सर्व खेळ घेतलंय. आपल्या खांद्यावर झोकून स्वीकारले आणि चांगली खेळी दाखवतोय. ह्या पोंजेच्या मैदानावर पुन्हा एकदा संदेश मुंडे लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. फुलटा चेंडू. कळाईचा उपयोग केला. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चौकार. केतन मेहर क्रिकेटमधील एक मोठा नाव. चांगला खेळ दाखवतो. 3 चौकार. एकूण धावसंख्या जमवले. 5 चेंडूंचा सामना करताना 15. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठा सामना पाहायला मिळतो. चिराग 11 चांबारली विरुद्ध सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव असा हा मोठा सामना पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर पहिल्या चेंडूवर प्रफुल्ल बाद झाला. अप्रतिम झेल पकडला तर रायगडचा वंडर बॉय रजत मुंडेनी नंतर येणारा केतन मेहर याने आपल्या खांद्यावर जगून स्वीकारली आणि एकेरी दुहेरी चौकार मारताना 5 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार 15 धावांची एक चांगली खेळी करतो ह्या मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश मुंडे तयार. स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन. लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर. बॅकवर्ड शॉर्ट लेग. गल्लीमध्ये चांगला सजवलाय. पुन्हा एकदा केतन मेहरने आपल्या युक्तीचा वापर केला. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. चौकार. हा क्रिकेट आहे मित्रांनो. केतन मेहर हा जुना खेळाडू आहे आणि आपला अनुभव प्रणाली लावतोय. काय क्रिकेटचे फटके. अप्रतिम फटके. पहिला चौकार थर्डमॅनच्या दिशेने. नंतर बॅकफुटवर गेला. पॉईंटच्या दिशेने चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला. 3 चौकार सलग थर्डमॅनच्या दिशेने. चांगला क्रिकेट खेळतोय. 4 चौकारांची आतिषबाजी करतोय. पारगाव संघाचा केतन मेहर तयार होतो खेळण्यासाठी सज्ज. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला. धोका होऊ शकतो. पंचांकडे अपील आणि पंचांनी केतन मेहर याला बाद घोषित केलंय. पहिला झटका दुसरा हादरा भेटतोय पारगाव संघाला. पहिला बाद झाला प्रफुल्ल आणि आता मात्र केतन मेहर. केतन मेहर यांनी जवळजवळ 7 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारची आतिषबाजी करताना धावा जमवल्या एकूण 19. थोडस नाराज आहे त्या परतळ तंबूच्या आश्रयाला. धाव घेण्याची गरज नसतानाच धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि परिणाम आपली विकेट्स गमावू लागली केतन मेहर या फलंदाजाला. खेळण्यासाठी तो फलंदाज क्रमांक 4चा हा फलंदाज भूषण पाटील. भूषण पाटील. शेवटचा चेंडू टाकण्यास संदेश मुंडे तयार. रोशन. चांगला फटका. पाहायचा गल्लीमध्ये खेळ होणार का. चेंडू होता थर्डमॅनच्या दिशेने.
सीमारेषे बाहेर पुन्हा एकदा चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर आहे 27. 27 फॉर 2 विकेट लॉस. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. पहिला आऊट झाला प्रफुल्ल 0 धावसंख्येवर, त्यावेळी संघाची धावसंख्या होती 0. दुसरा बाद झाला फलंदाज केतन मेहर, संघाची धावसंख्या होती 23. आणि 7 चेंडूंचा सामना करताना केतन मेहर यांनी 4 चौकारांची आतिषबाजी केली. एकूण धावा जमवल्या 19. हा क्रिकेट पाहायला मिळतो मैदानावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॉलर कोण आहे रे? रजत का? गोलंदाजी मार्कवर रजत मुंडे, रायगडचा वंडर बॉय, एक चांगला अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. रजत मुंडे तयार आणि खेळण्यासाठी येतोय भूषण पाटील. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, बॅकवर्ड शॉर्ट लेग, गल्ली, फर्स्ट स्लिप. गोलंदाज तयार रजत मुंडे. व्हॉट शॉट, एक्सलंट, टेरिफिक, ग्लोरियस, मॅक्झिमम 6. इट इज 6. या 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला 33. भूषण पाटील या पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका. चेंडू सरळ मिड विकेटच्या वरून एक दमदार षटकार. स्कोर झाला तर रजत मुंडे याच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका. भूषण पाटील यांनी एक मिड विकेटच्या वरून उत्तम षटकार लगावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा रजत मुंडे तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चौकार. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते मैदानावर. भूषण पाटील ऑन द फायर. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार. 2 चेंडूचा सामना करताना एकूण धावा जमवल्यात भूषण पाटील 10. धावसंख्या वधारते. धावसंख्या पाहायला धावबलकावर ते 37 पर 2 विकेट लॉस. पारगाव. चिराग 11 चांभारली विरुद्ध सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव असा हा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा तयार होतोय विसरगडी इंच्या बाजूने. फसवा चेंडू होता. थर्डमॅनला चेंडू शॉर्ट थर्मला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय भूषण आणि रोशन. ह्या एकेरी धावसंख्या वधारते. धावसंख्या धावबलकावरती 38. 4 षटकांचा हा सामना. ओमकार पाटील यांनी धावा दिल्या 12-1 फलंदाज बाद केला. संदेश मुंडे धावा दिल्या 15-1 फलंदाज बाद केला. रजत मुंडे 3 चेंडू 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत धावा दिल्या त्या 11. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. रजत मुंडे तयार. खेळण्यासाठी एक स्फोटक फलंदाज रोशन तयार होतोय. उजवाचा फलंदाज थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या संघाची पाहायला झाले तर 2 बाद 39 धावसंख्या पाहायला मिळते संघाची. चिराग 11 चांभारली विरुद्ध सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव असा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाज पुन्हा तयार होतोय रजत मुंडे. हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला चेंडू अडवणार. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय भूषण पाटील आणि रोशन. हे एकेरी धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. 2 बाद 40. पहिला फलंदाज बाद झाला प्रफुल्ल 0 या धावसंख्येवर. नंतर बाद झाला केतन मेहर ज्यांनी 7 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार मारले. 19 धावांची एक वादली खेळी केली. आणि येणारा भूषण पाटील यांनी 3 चेंडूचा सामना करताना 1 चौकार 1 षटकार 11 धावांची एक जबरदस्त कामगिरी करतोय मैदानावर. गोलंदाज तयार होतोय. भूषण पाटील खेळण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. अवंतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतोय 41 पर 2 विकेट लॉस. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा षटक प्रगतीवर असताना थोडासा सुमार कामगिरी करतो रजत मुंडे. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, नंतर 1 धाव, नंतर वाईड, नंतर 1 धाव, नंतर वाईड. म्हणजे सुमार कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत रजत मुंडेची ह्या मैदानावर. गोलंदाज तयार. मिड विकेट, लॉंग ऑन,
शॉट एक्स्ट्रा कव्हर चांगल्या क्षेत्राने सजवला, गोलंदाज तयार होतोय. हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू जातो सीमारेषे बाहेर, एक उत्तुंग षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून भूषण पाटील याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या धावफलकावर तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 47 धावा धावफलकावर. प्रफुल्ल शून्यावर बाद झाला, असं वाटलं संघ अडचणीत येणार की काय, पण येणारा केतन मेहर, रोशन आणि भूषण पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुन्हा एकदा हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑनच्या वरून एक दमदार षटकार. रजत मुंडे याच्या 6 चेंडू धावा जमवल्या, एकूण 26. अतिशय महागडा असा गोलंदाज भूषण पाटील ह्या मैदानावर हिरो ठरतोय, ज्याने पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार, नंतर 1 धाव आणि शेवटच्या 2 चेंडू 2 षटकार. भूषण पाटील 5 चेंडूंचा सामना करताना एकूण धावा जमवल्या 23. काय क्रिकेट पाहायला मिळतं या मैदानावर. तीन षटकांचा खेळ संपलाय. पहिला षटक ओमकार पाटील एक फलंदाज बाद केला, 2 चौकारांचा मार खाल्ला, धावा दिल्या 12. संदेश मुंडे धावा दिल्या 15, 3 चौकारांचा मार खाल्ला, 1 विकेट मिळवली. पण रजत मुंडे यांनी धावा दिल्या 26, त्याच्यामध्ये 30 षटकांचा मार खाल्ला, 1 चौकाराचा गोलंदाज तयार. योगेश जांभळे हा चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न केला, करत क्षेत्ररक्षण, 1 धाव सहज पूर्ण करतोय. 21 धावसंख्या वधारते, धावफलक धावा लागतात 59. योगेश जांभळे आणि खेळण्यासाठी भूषण पाटील. योगेश जांभळे तयार, राईट हँड राऊंड मारा करतो. हा चेंडू जोरदार फटका, पाहायचाय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एक जबरदस्त षटकार. या 6 धाब्यांच्या वतीने धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या धावपगार 60. भूषण पाटील याच्या बॅट मधून हा 4था षटकार. उच्चांक गावदेवी ट्रॉम्बे संघाच्या दिपेशने षटकांची आतिषबाजी केली, त्याचप्रमाणे सद्गुरू सिमेंट सप्लायचा पारगाव संघाचा हा युवा खेळाडू भूषण पाटील ऑन द फायर. व्हॉट अ 6, एक्सलंट परफेक्ट विकेट. 86. 7 चेंडू 5 षटकांची आतिषबाजी केली आणि 35 धावांची एक वादळी खेळी करतोय. भूषण पाटील नावाचं वादळ सुटलं या मैदानात, त्या रोखणं अशक्य झालंय. ते चिराग 11 चांबार्लीच्या गोलंदाजांना काय फलंदाजी पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल हरला. फलंदाजी करताना पारगाव संघाने पहिला विकेट शून्यावर गमावली होती, पण येणारा केतन मेहर, रोशन आणि भूषण पाटील यांनी चौकार षटकांची आतिषबाजी केली आणि धावसंख्यांचा उच्चांक गाठतोय या मैदानावर. आजचा उच्चांक गाठतोय, एकूण धावसंख्या धावपगार पाहायला मिळते ते 66. प्रेशर वाढतोय चांबार्ली संघाचा, कारण भूषण पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलंय. भूषण पाटील नावाचं वादळ सुटलं आहे मैदानावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढलाय. वायडिश लॉंग ऑन चेंडू अडवणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावपकड धावा आहेत त्या 68 फॉर 2 विकेट लॉस. पारगाव 68 धावा धावफलकावर. गोलंदाज जांभळे तयार. भूषण डीप एस्टाच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र झेल पकडला आणि भूषण पाटील परत आला तंबूच्या आश्रयाला. संदेश मुंडे यांनी चांगला झेल पकडला आणि इथे मात्र भूषण पाटील परत तंबूच्या आश्रयाला. योगेश जांभळे तयार होतो आणि खेळण्यासाठी रोशन. जबरदस्त फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेवर चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. या 4 धाव्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या धावफलकावर 72. येणार 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धावांची गरज असणार आहे चांबार्ली संघाला.
चेंडू आणि 73 धावांची गरज असणारे काय होणार दुसऱ्या सत्रामध्ये ते मी विनंती करतो. रायगडचा एक बुलंद आवाज, गोड आवाज, माझे साथी समालोचक रोहित गायकर. रोहित गायकर कुठे असतील तर लगेच यायचं आहे. संदेश पाटील, एक चांगली समालोचकांना विनंती असेल की या सामन्यासाठी समालोचन करायचं आहे. कॅप्टन आणि स्वरूप इंटरप्राइजेस. थैंक यू सो मच कृष्णा गायकर सर. तो दोस्तों चलते हैं इस क्रिकेट के खूबसूरत मैदान के ऊपर. बीच मैदान के अंदर हम देख रहे हैं दापोली चांबारली बनाम पारगांव की बीच ये मुकाबला पहले बल्लेबाजी करते समय टीम पारगांव ने बनाया है. 72 रन्स आने वाली 24 गेंदों, 73 का पीछा करना है. और रजत मुंडे स्ट्राइकर एंड पर होंगे, नॉन स्ट्राइक एंड पर होंगे योगेश. यहां से रनों का अंपायर खड़ा करने में कामयाबी मिली है टीम पारगांव को. भूषण ने क्या लाजवाब बल्लेबाजी की. अपने व्यक्तिगत इनिंग में देखा जाए तो 5 छक्के दागे, 1 चौका धागा. बढ़िया ढंग से बल्लेबाजी करते समय पहले सत्र में हमने भूषण को देखा. इस समय रजत मुंडे है और योगेश जामले. तो एक सूचना है, दापोली के कप्तान पीयूष इंटरप्राइजेस दापोली के कप्तान और पोइजे 11 पोइजे के कप्तान टॉस के लिए संपर्क कीजिए. पीयूष इंटरप्राइजेस दापोली के कप्तान और पोइजे 11 पोइजे के कप्तान. तिहत्तर रनों का पीछा करना है. केतन मेहर गेंदबाजी की भगदौड़ संभालते हुए मैग्नेटरी पावर प्ले का ये पहला ओवर. रजत मुंडे ने करारा शॉट लगाया, विपक्षी कवर के बाहर. ये दंदना तवा चौका. 73 रन का पीछा करते हुए जैसी शुरुआत करनी चाहिए वैसे ही शुरुआत हो रही है इस समय रजत मुंडे द्वारा. पहली गेंद के ऊपर 73 रन का पीछा करते समय 4 रन हासिल किए बल्लेबाज
रजत ने। इस ओवर में लगभग लेखा जोखा हमारे महेंद्र सर हमें बता रहे हैं कि 18.25 के औसतन रेट से स्कोर कार्ड को आगे लेकर जाना होगा। हर एक ओवर में 18 रन बनाने होंगे इस मुकाबले के अंदर। इस प्रतियोगिता में अपने गांव का नाम, अपने टीम का नाम आखिरी दम तक लेना है। सेमीफाइनल के मुकाबले तक, इस ट्रॉफी तक पहुंचना है तो इस समय 18 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने होंगे मैदान के अंदर। बड़ा मुकाबला दर्शकों के सामने आएगा। इसके बाद का पॉइंट 11 पॉइंट बनाम पीयूष इंटरप्राइजेस दापोली। ये लोअर फुल टॉस बढ़िया ढंग से खेला, दूसरा चौका बैक टू बैक रजत मुंडे के बल्ले से। 2 चौके हासिल, यकीनन 4 ओवर खेलना जरूरी होगा। टीम सांबारली के नजरिए से देखा जाए तो यही सोच होगी हर एक दर्शक के मन में कि रजत मुंडे 4 ओवर तक विकेट पर रुकना जरूरी है। अब देखना जरूर होगा कि रनआउट के तौर पर खतरा तो जरूर बना था। यहां से दापोली के कप्तान मौजूद है, पॉइंट 11 पॉइंट के कप्तान। 3 गेंदें समाप्ति के बाद 8 रन। केतन महर जानता है, एक्सपीरियंस है इस खिलाड़ियों को कि कैसी गेंद डालनी है, कैसा खामोश रखना है। रजत को ये केतन महर बखूबी से जानते हैं। ये लोअर फुल टॉस, घुटना देख तमाशा देख, लंबा छक्का। रजत मुंडे के गेंदबाजी के ऊपर 26 रन बनाए थे बल्लेबाज भूषण ने। अब रजत मुंडे का ये तहलका हमें मैदान के अंदर नजर आ रहा है। ये छक्का दागा, 2 चौके 1 छक्का, 4 गेंदे 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब विचार विनिमय होगा, सोच होगी, राय होंगी, हर एक की राय लेनी होगी गेंदबाज केतन महर को। अब क्या करना है, कैसे निकाली जाए ये विकेट। ये क्या करना है अब देखना जरूरी होगा। केतन महर 73 का पीछा करना है इस समय। हम देख रहे हैं ये आड़े बैट से खेला, घिसीट कर लाए। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी लेकिन लेग स्टंप के ऊपर खेला और ये 4, इस 4 से बने 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर में उस औसत तक पहुंची है टीम सांबारली। अब आखिरी एक गेंद शेष इस ओवर की। हमारे भिंगार के मेहमान अनंत जी घोगरे साहब इस मुकाबले को देख रहे हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। इस पॉइंट 11 पॉइंट आयोजित प्रतियोगिता में प्रवीण जी दुगाड़े सर है, किरण देशपांडे सर है और महेश भागित भी इस मुकाबले को देख रहे हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। और हमारे स्वरूपा के पैकर दिलीप सोरगे भी उनके साथ मौजूद है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। यकीनन 1 रन आसानी के साथ पूरे किया। हमें कई मर्तबा उनकी स्वरूपा 11 पॉइंट टीम खेलते हुए देखी हो हमारे दिलीप जी सोरगे, उनका भी स्वागत। एक ओवर के समाप्ति के बाद रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 19 आने वाली 18 गेंदें 54 की जरूरत। सोम इंटरप्राइजेस के हमारे मालक महेश शेरगे, उनका भी स्वागत
मैं सुनील मते इनको गुजारिश करना चाहूंगा। एक का 80, 10 का 900 और 900 के 90,000 जिन्होंने सिखाया महेश शेड़गे हमारे सोम इंटरप्राइजेस ऑनलाइन स्किल के मालक, उनका भी स्वागत है इस प्रतियोगिता में। टाइम पास मत कीजिए, आयोजनकर्ताओं से आपको वार्निंग होगी। 18 गेंदें 54 की जरूरत है भूषण पाटिल गेंदबाजी की बॉक्स और संभाले। अब ये उलटफेर होगी, अब ये टिट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से होगा क्योंकि भूषण ने बनाया तो रजत के खिलाफ 26 रन। अब रजत की बारी। क्रिकेट में हर एक को मौका मिलता है, हर एक का वक्त आता है, हर एक का टाइम आता है, सिर्फ इंतजार करना रहता है। और अब रजत का टाइम आ चुका है, अब देखना बहुत जरूरी होगा। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, अब देखना बहुत जरूरी होगा। रजत मुंडे ऑन स्ट्राइक, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। भूषण पाटिल गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए, और ये भी बारी भूषण की है। इस रेस में भूषण ही जीता गेंदबाजी करते समय भी। रजत का ये गोल्डन विकेट निकाला, अब पूरी तरह शमशान की तरह सन्नाटा टीम सांभरली के खेमे में, क्योंकि रजत बैक टू द पवेलियन जा चुके हैं और नतीजा अब मुकाबले का तय होगा। शायद दर्शक अब कैसी आगे जा सकती है टीम सांभरली, 73 तक कैसी पहुंच सकती है। योगेश दामले और अनिकेत को अब अपनी पारी को, अपनी इनिंग को आगे लेकर जाना है। अब ये रन कैसे बनाए जा सकते हैं ये सोच में होगी, क्योंकि भूषण पाटिल ने गजब की गेंद डाली। बिल्कुल यू मिस आई डेफिनेटली हिट। रजत ने गेंद को मिस किया और भूषण ने यकीनन विकेटों को हिट किया और रजत के पारी का खात्मा। अनिकेत इस समय स्ट्राइकर एंड पर इनट नंबर 3 की पोजीशन के ऊपर आ चुके हैं। स्पीड अप कीजिए, पारगांव टीम के कप्तान से गुजारिश है, स्पीड अप कीजिए। तो हमारे गांव के मेहमान माजी सरपंच मधुकर जी पाटिल साहब, इनका यहां पर आगमन हो चुका है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। पहुंचे लेवन पहुंचे आयोजित इस प्रतियोगिता में अनिकेत ने इस गेंद को आड़े बैट से खेला, अच्छे फील्डिंग का मुजाहरा पेश किया। एक ही रन पर दोनों बल्लेबाज संतुष्ट। इस एक रन से कुल रन संख्या में इजाफा होता हुआ 21 पर पहुंचा है टोटल। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, डॉट गेंद की समाप्ति, और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई सफल नहीं, टोटल में कोई वृद्धि नहीं, टोटल वहीं पर सीमित है 21 पर। 73 का पीछा करते समय अब पूरी तरह से मुश्किल में फंस चुकी है इनकी नैया। अब योगेश सामने और अनिकेत को आक्रामक रूप धारण करना होगा, बड़े छक्के लगाने होंगे, बड़े शॉट लगाने होंगे, चौके छक्के भागने होंगे, तब जाके बन सकते हैं 73 रन। लेकिन भूषण बल्लेबाजी में शानदार परफॉर्मेंस और गेंदबाजी में भी लाजवाब परफॉर्मेंस देते हुए हमें नजर आ रहे हैं बीच मैदान के अंदर। यहाँ से सिर्फ एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ेगा और 1 रन से पड़ता हुआ टोटल 22 रन। ये तब्दीली करने की कोशिश, वाइट गेंद, यकीनन उछाल भरी गेंद थी, कंधे का इस्तेमाल किया, लेकिन शॉर्ट ऑफ प्लेन और ज्यादा उछली गेंद, इसी के बदौलत ये एक्स्ट्राज में तब्दीली होते हुए ये वाइट गेंद। ये गेंद अनिकेत के बिल्कुल रडार में थी, सामने वाली, और ये बढ़िया एफर्ट, यहां से ये कैच लाजवाब हो सकता था।
लाजवाब एफर्ट, काबिले तारीफ, जितनी तारीफ करो इस खिलाड़ी की उतनी कम है। छक्का बचाया, 6 रन बचाए। यकीनन कैच ऑफ द टूर्नामेंट होता है, ये खिलाड़ी मुस्तैद रहते हैं डिप मिड विकेट के, तो यकीनन ये कैच हमें बार बार अंकुश कड़व और रसिक मते यूट्यूब पर अभी भी वो कैच मौजूद है, उसी क्षेत्र पर थी और लाजवाब वो कैच थी। वैसी कैच हो सकती थी लेकिन खिलाड़ी यहाँ से कुणाल मुस्तैद नहीं थे। इसके बदौलत ये गेंद और चकमा दिया, स्लोवर वन की जाल में फंसाया योगेश दामले। बैक टू द पवेलियन। चलिए स्पीड अप कीजिए, अब 12 गेंदे 47 रन। स्पीड अप कीजिए भार्गव टीम, 12 गेंदे 47 रनों की जरूरत। त्याचं नाव ना माहिती, कॅच केल्याचं नाव ना माहिती. भार्गव टीम 12th मैन भेजिए। नीरज स्लोवर 1, डॉट गेंद की समाप्ति। 11 गेंदे जीतने के लिए 47 की जरूरत। ये वाइड गेंद, संदेश आला ना. नो बॉल। बीमर कमर के ऊपर का वो फुल टॉस था और अब थ्रेट होगी। दस गेंदे 43 की जरूरत है। ये गेंद
बिल्कुल रडार में नंबर मिलेंगे 6 ओमकार के बल्ले से निकलता हुआ ये छक्का और नॉस्ट्रा गेंद पर है संदेश, लेकिन ये छक्के के साथ कुल रन संख्या हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 36। आने वाली 9 गेंदे 37 की जरूरत, 37 की अभी भी जरूरत है। 9 गेंदे 37, फ्री हिट का मौका था, उस मौके को छक्के में कन्वर्ट किया बल्लेबाज ओमकार ने। ये गेंद कारपेट के सहारे खेल लिया, एक रन आसानी के साथ पूरे। हमारे सरपंच के सुपुत्र राज साहब मते, इनका यहाँ पर आगमन हो चुका है, मंच पर आकर तशरीफ रखिए। एवढं जिंकलं नाही नको बोलतो पळून या एवढं सवत होता तुम्ही बोलतो तीसच्यात रॉकला असतं आपण 20 बॉलचा म्हणून बॅटिंग घ्या दिसल ना आता मी आहेच माईकवर आम्ही नाही ना 40च्यात रॉकला असं 20 होतं बॅटिंग म्हणून आणि मीच तेच स्टेन क्रॉप करीन ना, जर भारी वाकली ना भारी तर लय लाल करी, आणि जर नाही टाकली ना तर सरळ सगळा बॉल ला। 6 गेंदें जीतने के लिए 34 की है जरूरत। चलिए टाइम पास मत कीजिए भार्गव टीम, टीम मीटिंग मत कीजिए। 6 गेंदें 34 रन की जरूरत है। स्पीड अप कीजिए क्योंकि अभी भी ये मुकाबले खेलने हैं। टाइम हमको जरूरत नहीं टाइम की, आप जितना लेट करोगे उतने कम ओवर आपको खेलना पड़ेगा। जितना ज्यादा वक्त आप आपकी इनिंग का समाप्त करने में लगोगे उतने ही कम ओवर अगले मैच में आपको खेलने के लिए मिलेंगे। तो इसलिए टाइम इज मनी हम हमेशा कहते हैं, टाइम बचाइए। गेंदबाज प्रफुल्ल मोकल, 6 गेंदें 34 की जरूरत। यह गेंद पटकी हुई तो जरूर थी, शॉर्ट ऑफ लेन थी, पुल के सहारे खेला, मिड विकेट के बाहर, ये दम बनाता हुआ छक्का। ऐसे ही और 5 छक्कों की जरूरत। पांच गेंदे 28 रन। ये वाइड गेंद, ये वाइड गेंद। अब आने वाली 5 गेंदें 27 की जरूरत है। ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ जरूर और ये विकेट का पतन। अब आने वाली 4 गेंदें 27 की जरूरत। चलिए स्पीड अप कीजिए भार्गव टीम। हर एक गेंद के ऊपर आप टीम मीटिंग कर रहे हो। 4 गेंदें 27 रनों की जरूरत है जीतने के लिए। प्रणित मुंडे प्रणित पहिल्या ओव्हरला मस्त असताना और ये विकेट का पतन। अब 3 गेंदें 27 की जरूरत। तीन गेंदे 27 रन। ये फाइन लेग के रीजन पर खेला,
4 रन। 2 गेंदे 23 रन। औपचारिकता बची है इस मुकाबले के अंदर। 2 गेंदे 23 रन बनाने हैं, ये नहीं हो सकता है। आखिरी एक गेंद शेष और जीतने के लिए 22 की जरूरत। पहुंची टीम ने बल्लेबाजी का फैसला लिया है। इस मुकाबला समाप्त होने के बाद दापोली टीम ने अपने फील्डिंग सेट कीजिए और ये मैच में जीती टीम पारगांव। मैन ऑफ द मैच भूषण पाटिल, जिन्होंने बल्लेबाजी करते समय 5 छक्के दागे और एक चौका, 35 रन बनाए अपने 7 गेंदों के ऊपर। रवि दुर्गे अंपायर्स के लिए आइए आप।